Cancer Healer Center, a new beginning. भारतीय हल्ल्याच्या भीतीने पीओकेतले मदरसे बंद. हॉटेल गेस्ट हाऊसचा ताबा पाकिस्तानी सैन्याकडे, तर पाकिस्तानने पोचलेल्या अतिरेक्यांची पीओकेमधून पळापळ. लष्कर-ए तोयबाचा दहशतवादी हाफिज सईदचं लोकेशन बदलण्यात आल्याची माहिती. पाक लष्कराचा केंट परिसर हाफिजचा नवा अड्डा. आयएसआय आणि पाक लष्करानं हाफिजला सुरक्षित ठिकाणी नेल्याची माहिती. उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेसच्या हवाई पट्टीवर राफेल, जगवार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांची हवाई प्रात्यक्षिकं. आपत्कालीन परिस्थितीत एक्सप्रेसवेवर विमानांचं लँडिंग करता येणार. पाकिस्तानातल्या राजकारणामध्ये ट्विस्ट. लष्कर प्रमुख आसिफ मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मागितली माजी पंतप्रधान इम्रान खान यांची मदत. भारताकडून पाकिस्तानला आणखी एक धक्का. पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफचं युट्यूब चॅनल भारताकडून ब्लॉक, तर माजी पंतप्रधान इम्रान खानचं इंस्टाग्राम अकाउंट देखील बंद. पाकिस्तानी क्रिकेटर्स आणि कलाकारांचे सोशल अकाउंट्स भारतामध्ये बॅन. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन आफ्रिदीचं इंस्टाग्राम भारतामध्ये बंद. भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू. अटारी बॉर्डरचे दरवाजे उघडले, मात्र भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना पाकिस्तानकडून प्रवेश बंदी. काही पाकिस्तानी नागरिक 2 दिवसांपासून अटारी बॉर्डरवर अडकले. पाककडून आपल्याच नागरिकांना नो एंट्री. आई पाकिस्तानी, मात्र लेकराचं नागरिकत्व भारतीय असल्यानं पाकिस्तानी सरकारकडून परत येण्यासाठी चिमुकल्याला परवानगी नाकारली. उत्तर प्रदेशात गंगा एक्सप्रेसच्या हवाई पट्टीवर राफेल, जगवार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांची हवाई प्रात्यक्षिकं. आपत्कालीन परिस्थितीत एक्सप्रेसवेवर विमानांचं लँडिंग करता येणार. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांचा पाकिस्तानला थेट इशारा. पहलगाम हल्ल्याची आता ऍक्शन बघा. सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर सी.आर. पाटलांचं मोठं वक्तव्य. पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचं धोरण स्पष्ट. काँग्रेस कार्यकारिणी बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खरगेंचं वक्तव्य, तर दहशतवादाविरोधी कारवाईबाबत विरोधक सरकारसोबत असल्याची भूमिका. भारत आणि अमेरिकेमध्ये $13 कोटी मोठा लष्करी करार. भारतीय नौदल सागरी सुरक्षा सॉफ्टवेअरसह अद्ययावत यंत्रणा अमेरिकेकडून खरेदी करणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कराराला महत्त्व. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेनं भारताला ग्रीन सिग्नल दिलाय का, अशी चर्चा सुरू. भारतानं दहशतवाद्यांविरोधात ऍक्शन घ्यावी, क्षेत्रीय युद्ध भडकू नये याची मात्र काळजी. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांचं वक्तव्य. एनआयचं पथक पहलगाम हल्ल्याचं रिक्रिएशन करणार. एनआयचं पथक अत्याधुनिक उपकरणांसह बैसरणखुऱ्या, घटनास्थळी रिक्रिएशन करत व्हिडिओग्राफी देखील करण्यात येणार. पहलगाम हल्ल्यानंतर 3,000 जण पोलिसांच्या ताब्यात. कसून चौकशी सुरू. 10 वर्षांपूर्वी दगडफेकीत सहभागी असलेल्या तरुणांची देखील चौकशी. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचलमधील कुलू जिल्ह्यामध्ये बॉम्बस्फोटाची धमकी. सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोटाबाबत धमकीचा आपत्कालीन विभागाला ईमेल. पोलीस प्रशासन आणि सैन्य दल अलर्टवर. पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले. बेताब व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी शस्त्र लपवल्याचं तपासात उघड. एनआयए सूत्रांची माहिती. एनआयएकडून पहलगाम हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल तयार. कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं? मी तर दिलेलं नाही. शेतकरी कर्जमाफीवरून अजितदादांनी हात झटकले. चंद्रपुरात भीषण पाणी टंचाई. अनेक भागामध्ये टँकरनं पाणी पुरवठा, तर नाशिकच्या आंबेवाडीत तलाव आटल्यानं पाझरणाऱ्या झऱ्यातून महिलांना पाणी भरण्याची वेळ. राज्यभरात पुढील 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. राजस्थानच्या पूर्व भागामध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण. Cancer Healer Center, a new beginning.